यानंतर मुंबईमधून एक ब्रेकिंग न्यूज आहे। मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे। या ठिकाणी दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकले। लँडिंग वेळी ही घटना घडलेली आहे। कोईम्बतूरला जाणारं एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर उभं असताना इंडिगोच्या विमानाची त्याला धडक बसली आणि सुदैवानं यात कोणतीही हानी झाली नसून मोठी दुर्घटना टळलेली आहे। या संदर्भात अधिकचं अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, आपण पाहतोय मोठी दुर्घटना टळलेली आहे, पण मला सुरुवातीला सांगा, सध्या विमानातील प्रवाशांची काय स्थिती आहे? निश्चित 2 दिवसापूर्वी मागील आठवड्यात जो अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता, यानंतर आज मुंबई विमानतळावरती 2 विमानं जे पार्किंगमध्ये मागे पुढे घेत असताना एकमेकांना त्यांचा स्पर्श झाला होता। मात्र त्यात कुठल्याही प्रकारचे प्रवासी वगैरे काही नव्हते। मात्र तो स्पर्श झाल्यामुळे ते विमान जे आहे ते पुन्हा रनवेवरती आणण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळे जे प्रवासी त्या विमानात वाट पाहत होते त्यामुळे कुठेतरी विमान उडण्यासाठी आता विलंब झालेला आहे। मात्र यात कुठल्याही प्रकारचे प्रवासी नव्हते। हा पार्किंग मधला जो काही प्रकार घडलेला, हा संपूर्ण प्रकार पार्किंग मध्ये घडलेला आहे। त्यामुळे प्रवाशांना या प्रकारे कुठलीही भीती किंवा काही बाळगण्याचं कारण नाहीये। त्या संदर्भात विमान उशिरा उडत असल्यामुळे एअर इंडियाकडून नक्कीच धन्यवाद संजय या सविस्तर माहितीसाठी। तर सुदैवानं या विमानामध्ये कोणीही नव्हतं, कोणतेही प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे।